प्रियजन हो, मी तुम्हाला येशूच्या नावाने अभिवादन करतो। हे एक महत्त्वाचे ठिकाण आहे। हे जगप्रसिद्ध आहे। दररोज लाखो लोक इथे भेट देतात। हे ब्राझीलमधील रिओ शहर आहे। माझ्या मागे पाहिल का? हे जगातील 7 आश्चर्यांपैकी एक मानले जाते। हा येशू ख्रिस्ताचा पुतळा आहे। हा एक उंच डोंगरावर उभारलेला आहे। स्टेजच्या उंची 30 फूट आहे आणि त्यावर 98 फूट उंच पुतळा उभारलेला आहे। येशू ख्रिस्ताचा पुतळा तिथे अशा प्रकारे ठेवलेला आहे की जणू येशू आपले हात पसरून उभा आहे। या पुतळ्याला सुमारे 100 वर्षे झाली आहेत। हा पुतळा त्यांनी एका खाणीतून आणलेल्या 60,000 दगडांनी बनवला आहे। हा पुतळा त्यांनी अशा प्रकारे बनवला आहे की जणू प्रभू या शहराला आशीर्वाद देत आहे। पर जेव्हा आपण येशूला हात पसरून उभा असलेला पाहतो, तेव्हा आपल्याला पवित्र शास्त्रातील तो वचन आठवतो, अहो कष्टी व भाराक्रांत जन हो, तुम्ही सर्व माझ्याकडे या, म्हणजे मी तुम्हांना विसावा देईन। हे जगातील 7 आश्चर्यांपैकी एक आहे। दररोज लाखो लोक हे पाहण्यासाठी येथे गर्दी करतात। हे पाहून खूपच आश्चर्य वाटते की त्यांनी हे 100 वर्षांपूर्वी इतक्या उंचीवर उभारले आहे। त्या काळात त्यांनी हे साहित्य इतक्या उंचीवर कसे नेले आणि हे कसे केले, हे खरोखरच आश्चर्यकारक आहे। पर आपण पाहू शकतो की या लोकांनी येशूला सर्वात उंच स्थान दिले आहे, असं सांगत की येशूच आपल्याला आशीर्वाद देतो। तर तुम्ही विचारत आहात का, आज प्रभूकडून माझ्यासाठी कोणता संदेश आहे? ही प्रभूसमोर केलेली एक प्रार्थना आहे। बायबलमध्ये अनेक प्रकारच्या प्रार्थना लिहिलेल्या आहेत। नहेम्या अध्याय 13 वचन 31, हे माझ्या देवा, माझ्या हितार्थ माझे स्मरण ठेव। प्रभूकडे पाहत तो म्हणतो, माझ्या देवा, माझ्या हितार्थ माझे स्मरण ठेव। तुम्हाला तुमच्या मुलांच्या, पतीच्या, पत्नीच्या, कामाच्या, व्यवसायाच्या किंवा सेवा कार्यात काहीतरी चांगले हवे असेल। काही चांगले घडत नाहीये का? अडथळे येत आहेत का? ते चांगले घडले पाहिजे। येशू तो आहे जो चांगले करतो। बायबलमध्ये आपण पाहतो की तो सर्वत्र चांगले करत फिरला, म्हणून चांगल्या गोष्टी त्याच्याकडे आहेत। पण त्या चांगल्या गोष्टी मिळवण्यासाठी तुम्ही प्रार्थना केली पाहिजे। तुम्ही प्रार्थना केली पाहिजे, देवा, माझ्या हितार्थ माझे स्मरण ठेव। जेव्हा तुम्ही येशूकडे पाहून मनापासून प्रार्थना करता, तेव्हा तो कोणत्या चांगल्या गोष्टी आठवेल। तो त्याच्या क्रूसवरील मृत्यूची आठवण काढेल। त्याने तुझे पाप, शाप आणि आजार स्वतःवर घेतले। त्याने तुला आशीर्वाद देण्यासाठी स्वतःचा त्याग केला नाही का? तो ते लक्षात ठेवेल आणि तुला हवी असलेली चांगली गोष्ट देईल। म्हणून जर तुम्ही मनापासून म्हणालात, येशू, मला चांगुलपणाची गरज आहे, मला या गोष्टीत चांगले घडावे असे वाटते, माझी आठवण ठेव। जर तुम्ही मनापासून प्रार्थना केली तर नक्कीच ती चांगली गोष्ट घडेल। चांगल्या गोष्टीसाठी एक दार उघडेल। तुम्ही एक चमत्कार पाहाल। आता 1 मिनिट प्रार्थना कराल का? म्हणा, प्रभू येशू, माझ्या हितार्थ माझे स्मरण ठेव। या गोष्टीत तुझी चांगल्या गोष्टी दे, येशूच्या नावाने, आमेन, आमेन। जीसस रिडीम्ड मराठी ह्या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा। सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि बेल चिन्हावरही क्लिक करा। दररोजच्या नवीन कार्यक्रमांची माहिती मिळवा।